पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता 22 जून 2026 म्हणजेच आजचे चालू घडामोडीवरील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, पूर्णपणे महिलांद्वारे चालवले जाणारे पहिले पोलीस ठाण्याचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. प्रश्न 2, जागतिक वर्षावन दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 22 जूनला. प्रश्न 3, महिलांच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज कोण ठरली? तर त्याचं उत्तर आहे दीप्ती शर्मा ही. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने विद्यापीठांमध्ये उच्चस्तरीय संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी SERB योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने. प्रश्न 5, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2026 भारताने कितवे स्थान मिळवले? तर त्याचं उत्तर आहे 70वे स्थान. प्रश्न 6, राजा पर्व उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. ओडिसा राज्याची राजधानी कोणती आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशातील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळपास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे नॉर्वे देशातील. प्रश्न 8, CEEPL इंडिया आणि डसॉल्ट सिस्टेम्स यांच्या भागीदारीत भारताचे पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन केंद्र कोडेन कोणत्या IIT मध्ये स्थापन करण्यात येत आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT हैदराबाद इथे. प्रश्न 9, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणी जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे बोलिव्हिया देशाच्या. प्रश्न 10 पाहूया. पंतप्रधान मोदींनी INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रय या स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचे अनावरण कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता इथे. प्रश्न 11, राष्ट्रीय अन्वेषण संस्थेचे नवीन महानिरीक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुंदरराज पटिलिंगम यांची. प्रश्न 12 पाहूया. जागतिक बँकेने कोणत्या राज्याच्या जलसंधारण प्रकल्पासाठी 4,000 कोटी रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याच्या. हरियाणा राज्याची राजधानी आहे चंडीगड. मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी व राज्यपाल आहेत प्रोफेसर असीम कुमार घोष. प्रश्न 13, जून 2026 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBI कोणाचा HDFC बँकेचे अंतरिम अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कार्यकाळ 3 महिन्यांनी वाढवला आहे? तर त्याचं उत्तर आहे KK मिस्त्री यांचा. प्रश्न 14 पाहूया. कोणत्या पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभेद्य हे ॲप्लिकेशन सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हरियाणा राज्याच्या पोलिसांनी. प्रश्न 15, भारतीय नौदलाचे शौर्य चक्र कोणाला प्रदान करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे लेफ्टनंट कमांडर सूरज प्राशर यांना. प्रश्न 16, रांची येथे आयोजित दुसऱ्या दक्षिण आशियाई थ्रोबॉल चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 17 पाहूया. ओडिसा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ते आहेत मोहन चरण मांझी हे. प्रश्न 18, सौर ऊर्जा विकासाची जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ कोणता देश बनला? तर तो आहे आपला भारत देश. प्रश्न 19, भारत इनोव्हेट समिट 2026 या पहिल्या परिषदेचे आयोजन कधी करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे 15 जून 2026ला. प्रश्न 20 पाहूया. बार्सिलोना ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर ते लुईस हॅमिल्टन यांनी. प्रश्न 21 तुमच्यासाठी. कोणत्या राज्यात 39वे राष्ट्रीय खेळ आयोजित करण्यात येणार आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे एकदम फास्टमध्ये आपण कालच्या प्रश्नांचे रिव्हिजन करू. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATF नवीन उपाध्यक्ष कोण झाले? तर त्याचं उत्तर आहे विवेक अग्रवाल हे. प्रश्न 2, जागतिक संगीत दिन कधी साजरा करण्यात आला? तर तो 20 जूनला.
प्रश्न 3. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर तो 21 जूनला साजरा करण्यात येत असतो. प्रश्न 4 पाहूया. महाराष्ट्र सरकारने उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांना मंजुरी दिली, तर त्याचं उत्तर आहे नागपूर येथे. प्रश्न 5. एटालिन जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू व राज्यपाल आहेत केवल्य त्रिविक्रम पारनाईक हे. प्रश्न 6 पाहूया. जगातील सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत कोणत्या भारतीय शहराला 18वे स्थान मिळाले? तर त्याचं उत्तर आहे जयपूर शहराला. प्रश्न 7. 2026 ते 2035 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून कोणत्या भारतीय कायदे तज्ज्ञाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे बिमल एन पटेल यांची. प्रश्न 8. रॉबर्ट एफ थर्मन यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे ते लेखक होते. प्रश्न 9 पाहूया. कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नशामुक्त भारत अभियान विशेष मोहीम राबवली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत. प्रश्न 10. कोणत्या देशाने नवी दिल्लीत भारतासोबत चौथा सायबर संवाद आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड देशाने. प्रश्न 11. WIPOच्या जागतिक टॉप 20 पेटंट क्रमवारीमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? तर त्याचं उत्तर आहे जिओ ही कंपनी. प्रश्न 12 पाहूया. भौतिकशास्त्र क्षेत्रातील प्रतिष्ठित वुल्फ पुरस्कार मिळवणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती कोण ठरले आहे? तर त्याचं उत्तर आहे जैनेंद्र के जैन हे. प्रश्न 13. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कुठे तोफेच्या गोळ्यांच्या निर्मितीचे प्रकल्पाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे शिर्डी इथे. प्रश्न 14. देशभरात जनजागृती करण्यासाठी IMAने ॲबॉटच्या सहकार्याने कोणता दिवस जाहीर केला? तर त्याचं उत्तर आहे विटॅमिन डी दिवस. प्रश्न 15 पाहूया. DRDO अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी सांभाळला आहे? तर त्याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग यांनी. प्रश्न 16. किनारपट्टीची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने ICG गोव्यात कोणते स्वदेशी बनावटीचे होवरक्राफ्ट दाखल केले आहे? तर त्याचं उत्तर आहे H561 हे. प्रश्न 17. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे राहुल वत्स हे. प्रश्न 18 पाहूया. पंतप्रधान मोदी कोणत्या राज्यामध्ये भारतातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट निर्मिती प्रकल्पाची उभारणी करणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये. प्रश्न 19. सप्टेंबर 2026 मध्ये कोणत्या देशात पहिल्या पारंपरिक हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे? तर ते फ्रान्स या देशामध्ये. प्रश्न 20 पाहूया. कोणत्या राज्यातील जसदन पठारी हस्तकलेला GI टॅग मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यातील. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. प्रश्न 21. कोणत्या देशाने सोशल मीडिया वापरण्यासाठी किमान वय 15 वर्ष निश्चित केले? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.